या व्हिडिओमध्ये आपण आपलं इंग्लिश ग्रामरचं जे पार्ट ऑफ स्पीचची सिरीज आहे ती कंटिन्यू करणार आहोत। आत्तापर्यंत आपण नाउन आणि त्याचे प्रकार, त्याच्यानंतर प्रोनाउन आणि प्रोनाउनचे प्रकार आणि व्हर्ब्स आणि व्हर्बचे प्रकार पाहिले आणि वाक्यामधलं वर्ब, प्रोनाउन आणि नाउन कसं ओळखायचं ते पाहिले। आता आपण आज पाहणार आहोत ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण। त्याची डेफिनेशन बघा। An adjective is a word that describes or qualifies a noun or a pronoun। मराठी व्याख्या। विशेषण हे नाम किंवा सर्वनाम यांचे वर्णन करणारे किंवा त्यांना विशेष बनवणारे शब्द असतात। म्हणजे काय की नामाबद्दल किंवा एखाद्या सर्वनामाबद्दल अजून काही माहिती सांगते जे शब्द, त्याला काय म्हणतात विशेषण। उदाहरण बघा। एक्झाम्पल म्हणजे उदाहरण। बघा नंबर 1 चं उदाहरण, रमेश हे तर नाउन आहे, इज अ गुड बॉय। तर बघा इथं नाउन कोण आहे, रमेश। आता रमेश बद्दल आपल्याला काय या वाक्यातून कळाले, गुड म्हणजे कसा चांगला। तर हे रमेश जे आहे हे नाउन आहे, या नाउन बद्दल गुड हे वापरलेलं काय आहे तुमचं ॲडजेक्टिव्ह आहे। म्हणजे रमेश बद्दल सांगायले म्हणजे कोणाबद्दल सांगायले, नाउन बद्दल सांगायला। आणि काय सांगायले की रमेश कसा आहे, तर नाउन बद्दल अजून माहिती सांगायला, तर मग त्याला काय म्हणतात ॲडजेक्टिव्ह। मराठीत त्याचा अर्थ सांगतो। रमेश हे रामेश नाही शब्द, हे रमेश शब्द आहे। हे एवढं कट करा। रमेश एक चांगला मुलगा आहे। गुड म्हणजे चांगला, बॉय म्हणजे मुलगा। तर इथं आपल्याला काय कळालं की रमेश नाउन आहे आणि कोणतं नाउन आहे ते पण लिहून घ्या, प्रॉपर नाउन आहे। आणि गुड ॲडजेक्टिव्ह आहे। आणि बॉय कोणता आहे, बॉय पण नाउन आहे। बॉय मात्र कोणता आहे, कॉमन नाउन आहे। आणि इज काय आपलं, इज या वाक्यात इज मेन वर्ब आहे। या वाक्यात इज मेन वर्ब आहे। इज कधी कधी मेन वर्ब असते, कधी कधी हेल्पिंग वर्ब असते। आता आपल्याला बघायचंय टाइप्स ऑफ ॲडजेक्टिव्ह्ज, विशेषणांचे प्रकार। टाइप्स म्हणजे प्रकार। नंबर 1 चा प्रकार बघा, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी। मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, गुणवाचक विशेषण। क्वालिटी म्हणजे काय, गुण। त्याची डेफिनेशन बघा, डिस्क्राइब्स द क्वालिटी ऑफ अ पर्सन ऑर थिंग। मराठीत बघा, एखाद्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा गुण सांगणारे शब्द। जे शब्द, जे विशेषण एखाद्या वस्तूबद्दल किंवा एखाद्या माणसाबद्दल, व्यक्ती म्हणजे माणसाबद्दल काही त्याच्या गुणाचे गुण सांगते, त्याचा की तो कसा आहे, चांगला आहे, खराब आहे, उंच आहे, तर त्याला काय म्हणतात ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी। त्या माणसाच्या किंवा त्या वस्तूचा गुण कळतो। बघा तुम्हाला एक्झाम्पल मधून कळेल। एक्झाम्पल नंबर 1, शी इज ॲन ऑनेस्ट गर्ल। मराठीत अर्थ बघा, ती, शी म्हणजे काय, ती प्रामाणिक मुलगी आहे। तर हे प्रामाणिक शब्द जे आहे याला म्हणतात काय, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणजे गुणवाचक विशेषण। इंग्लिशमध्ये त्याचा अर्थ काय, प्रामाणिकचा ऑनेस्ट। ऑनेस्ट शब्द कोणाबद्दल माहिती सांगते, तिच्याबद्दल म्हणजे या प्रोनाउन बद्दल। आणि कशी माहिती सांगते, तर तिची क्वालिटी सांगायली की तिचा प्रामाणिकपणा गुणधर्म आहे, म्हणून याला म्हणतात ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी। तर याला तुम्ही असं ॲडजेक्टिव्ह ऑफ
क्वालिटी असं 2 लाईनमध्ये अंडरलाईन करा. आणि शीला पण तुम्ही काय करा, प्रोनाऊन जे तुम्हाला ओळखायला येतात. शी काय प्रोनाऊन आहे तर त्यालाही अंडरलाईन करा. गर्ल का आहे, नाऊन आहे, तर त्याला पण काय करा तुम्ही, अंडरलाईन करा. 2 नंबरचं वाक्य बघा. धिस इज अ ब्युटिफुल फ्लॉवर. मराठीमध्ये अर्थ काय, हे सुंदर फूल आहे. तर हे धिस म्हणजे हे, तर हे फुलाबद्दल माहिती सांगायला शब्द, तर हे ॲडजेक्टिव्ह आहे. इथं ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी कोण आहे, हे ब्युटिफुल शब्द जे आहे ते काय आहे, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी आहे. हे या धिस बद्दल माहिती सांगायला, या प्रोनाऊन बद्दल. धिस फ्लॉवर, फ्लॉवर काय आहे तुमचं, नाऊन आहे, कॉमन नाऊन आहे. आणि धिस कोणतं प्रोनाऊन आहे, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन आहे. हे तुमचा मी तोंडी सांगितलेला होमवर्क आहे की फ्लॉवर कोणत्या टाईपचं नाऊन आहे ते लिहून आणायचं आहे, धिस कोणत्या टाईपचं प्रोनाऊन आहे ते पण लिहून आणायचं आहे. आणि इथं मेन वर्ब कोण आहे वाक्यात ते पण लिहून आणायचं आहे. मी तोंडी सांगतो, इथं मेन वर्ब आहे इज. नंबर 2चा प्रकार आहे ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. क्वांटिटी म्हणजे काय की संख्या कळते, त्याला म्हणतात परिणामवाचक विशेषण. म्हणजे संख्यात्मक विशेषणही म्हणू शकतो आपण, संख्यात्मक विशेषण. याच्यातून संख्या कळते. शोज द क्वांटिटी ऑफ अ थिंग अनकाउंटेबल, म्हणजे मोजता न येणारी क्वांटिटी सांगते. असं 1 2 3 नाही. ज्या शब्दांनी एखाद्या वस्तूचे परिमाण कळते, परिमाण म्हणजे काय, संख्या म्हणजे किती आहे. जसं बघा एक्झाम्पल मधून तुम्हाला कळल. आय हॅव, आय म्हणजे माझ्याकडे, हॅव म्हणजे आहे. सम मिल्क, सम म्हणजे काही, थोडे, माझ्याकडे थोडे दूध आहे. हे सम जे आहे, हे सम मधून आपल्याला काय कळते, क्वांटिटी कळते, दुधाची क्वांटिटी. तर या सम मधून आपल्याला क्वांटिटी कळते, म्हणून हे काय आहे, ॲडजेक्टिव्ह ऑफ, ॲडजेक्टिव्हचं शॉर्ट फॉर्म मध्ये एडीजे काढू, ऑफ क्वांटिटी. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी सम मधून कळते आपल्याला. मिल्क तर नाऊन आहे आणि कॉमन नाऊन आहे, हे तुम्हाला लिहून आणायचं तोंडी गृहपाठ. हॅव काय तुमचं प्रोनाऊन आहे, कोणत्या टाईपचं प्रोनाऊन आहे ते लिहून आणायचं तुमचा होमवर्क. आणि तर हॅव तुमचं काय, वर्ब आहे, मेन वर्ब हॅव आहे. पण हे सगळ्यात महत्वाचं आहे, इथं सम मधून आपल्याला काय कळते, क्वांटिटी कळते, क्वांटिटी की दूध किती आहे. दुसरं एक्झाम्पल बघा. देअर इज लिटिल वॉटर इन द ग्लास. हे लिटिल म्हणजे काय, परत थोडे. हे लिटिल मधून आपल्याला काय कळते की हे काय, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी आहे, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. वॉटर काय तुमचं नाऊन आहे आणि ग्लास पण काय तुमचा नाऊन आहे. तिसऱ्या नंबरचा प्रकार बघा, त्याचं नाव आहे ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. आता बघा, याला संख्यावाचक म्हणतात, संख्यावाचक म्हणजे काय की त्याच्यातून संख्या कळते, म्हणजे आकडा कळते एक्झॅक्ट. थोडं कमी जास्त ह्याला काय म्हणतात, क्वांटिटी. पण आता एक्झॅक्ट आकडा कळते की 1 लिटर दूध, 2 लिटर दूध, तर त्याला काय म्हणतात, ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. शोज द नंबर ऑर ऑर्डर ऑफ थिंग्स. नंबर किंवा क्रम, संख्या किंवा क्रम सांगणारे शब्द. पहिले एक्झाम्पल बघा. ही हॅज 2 ब्रदर्स. तर 2 इथं जे आहे
याचा अर्थ बघा वाक्याचा, ही हॅज 2 ब्रदर्स, म्हणजे ही म्हणजे त्याला, 2 म्हणजे 2, ब्रदर्स म्हणजे भाऊ, हॅज म्हणजे आहेत, त्याला 2 भाऊ आहेत. याच्यात ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर कोण आहे? 2 आहे. हे 2 जे आहे ते तुमचा काय आहे? ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. हे ब्रदर काय तुमचं? नाउन. ही काय तुमचं? प्रोनाउन. पुढचं उदाहरण बघा, नंबर 2चं. धिस इज माय फर्स्ट बुक. धिस म्हणजे हे, माय म्हणजे माझे, फर्स्ट म्हणजे पहिले, बुक म्हणजे पुस्तक, इज म्हणजे आहे. तर धिस इज माय फर्स्ट बुक म्हणजे हे माझे पहिले पुस्तक आहे. हे फर्स्ट जे आहे याच्यातून काय कळते आपल्याला? ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. हे बुक काय तुमचं? नाउन. हे माय काय तुमचं? प्रोनाउन. धिस पण काय? प्रोनाउन. पण माय कोणत्या प्रकारचं प्रोनाउन आहे आणि धिस कोणत्या प्रकारचं प्रोनाउन आहे हे ओळखून आणायचं तुमचा होमवर्क. चौथ्या प्रकारचा ऍडजेक्टिव्हचा प्रकार आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, म्हणजे दर्शक विशेषण. त्याच्यातून काही दर्शवल्या जाते. पॉइंट्स आउट म्हणजे दर्शवल्या जाते अ पर्टिक्युलर पर्सन ऑर अ थिंग, एखादी विशिष्ट वस्तू किंवा गोष्ट दर्शवल्या जाते. एखाद्या व्यक्तीकडे किंवा वस्तूकडे निर्देश करणारे शब्द. एक्झाम्पल बघूत. नंबर 1, धिस बॉय इज टॉल. आता बघा, आपण हे धिस जे आपलं प्रोनाउन आहे ते कशासाठी वापरलो? बॉयसाठी. आणि त्याला काय सांगायलो आपण की बॉय कसा आहे? टॉल आहे. तर हे बघा, हे टॉल तुमचं काय झालं? ऍडजेक्टिव्ह. दोज ऍपल्स आर स्वीट. दोज म्हणजे ते सफरचंद कसे आहेत? गोड आहेत, असं आपण सांगतोय. मराठीत अर्थ बघा, ते सफरचंद. ते म्हणजे काय? दोज. ऍपल्स म्हणजे सफरचंद. गोड म्हणजे काय? स्वीट. आहेत म्हणजे काय? आर. तर हे जे स्वीट आणि टॉल या वाक्यामध्ये आहे तुमचं, तर ते काय? डेमॉन्स्ट्रेटिव्ह आहे. कारण इथं डेमॉन्स्ट्रेटिव्ह तुमच्या सोबत काय आले? प्रोनाउन आले. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आल्यामुळे हे ऍडजेक्टिव्ह कसे आहेत? डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत. इंटरॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. इंटरॉगेटिव्ह म्हणजे काय? प्रश्नवाचक. बघा कसे असतात? युज्ड विथ नाउन्स टू आस्क क्वेश्चन्स. हे काय कशासाठी असतात? क्वेश्चन्स विचारायसाठी. तर नामासोबत वापरून प्रश्न विचारण्यासाठी वापरलेले शब्द. विच बुक डू यू लाईक. आता बघा, हे विच जे आहे हे बुक सोबत वापरले. बुक नाउन आहे, त्याच्यासोबत हे जे विच आहे हे काय? ऍडजेक्टिव्ह आहे. यावेळेस ऍडजेक्टिव्ह कसं काय? कारण हे बुक बद्दल माहिती सांगायले. बुक काय? नाउन आहे. तर नाउन बद्दल माहिती सांगायले म्हणून हे काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. कोणतं ऍडजेक्टिव्ह आहे? प्रश्न विचारायले म्हणून कोणतं ऍडजेक्टिव्ह आहे? इंटरॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. दुसरं बघा, हुज पेन इज धिस. हा पेन कोणाचा आहे? हुज म्हणजे कोणाचा, पेन म्हणजे पेन, इज धिस, धिस म्हणजे हा. तर हे पेन बद्दल शब्द आहे. हुज कोणाबद्दल माहिती सांगते? पेन बद्दल. हुज म्हणजे कोणाची आपण विचारायलो? पेन विचारायलो. म्हणून हुज पण काय आपलं? ऍडजेक्टिव्ह आहे. आणि विच पण काय आपलं? ऍडजेक्टिव्ह आहे. हे कोणत्या प्रकारचे ऍडजेक्टिव्ह आहेत? इंटरॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत. पुढचा 6वा प्रकार आहे पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. स्वत्ववाचक. स्वत्ववाचक म्हणजे मालकी दाखवते. याच्यातून काय दाखवते? मालकी. आता बघा, इथून कळते मालकी. हे धिस हे प्रोनाउन असते, पण इथं ऍडजेक्टिव्ह आहे. कारण कसं काय? धिस इज माय बॅग. हे कोणाबद्दल माहिती सांगायले? या बॅग बद्दल माहिती सांगायले. धिस इज माय बॅग. धिस म्हणजे ही, बॅग म्हणजे नाउन.
तर हे धिस शब्द कोणाबद्दल माहिती सांगायला, बॅगबद्दल, म्हणून या धिसला काय म्हणतात, पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. हे बिग, बिग जे आहे, बिग कोणाबद्दल माहिती सांगायला शब्द बिग, हाऊसबद्दल, काय मोठा आहे, घर मोठा आहे, आणि घर नाऊन आहे, नाऊन बद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात तुमच्या ॲडजेक्टिव्ह. पण इथं अजून एक ॲडजेक्टिव्ह आहे, हे बिग सोबत काय ॲडजेक्टिव्ह आहे, दियर सुद्धा, दियर. हे दियर शब्द म्हणजे काय, त्यांचे, त्यांचे शब्द कोणाबद्दल माहिती सांगायला, त्यांचे काय, त्यांच्या घराबद्दल माहिती सांगायला. घराबद्दल 2 शब्द माहिती सांगायला, मोठे पण काय, घर आहे, आणि घर कोणाचे आहे, त्यांचे आहे. तर म्हणून हे पण काय ॲडजेक्टिव्ह आहे. ॲडजेक्टिव्ह कोणता, पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह, पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. जेव्हा तुमचं हे धिस किंवा दियर नाऊनसाठी माहिती सांगते तेव्हा ते काय असते, ॲडजेक्टिव्ह असते. ॲडजेक्टिव्हचे विविध प्रकार आहेत. मी नंतर काही तुम्हाला वाक्य पाठवतो, त्याच्यातले तुम्हाला ॲडजेक्टिव्ह अंडरलाईन करायचे आणि ते कोणत्या प्रकारचं आहे ते ओळखायचे.